100K वरना अकाउंट उडताना बघितलं का कधी? 100K अकाउंट उडताना कधी बघितलं का? गोल्ड सिल्वर प्ले बटन तोच ठेवायचं, तिथंच राहायचं. आता ते बॅकग्राऊंड आता तुम्ही कशी सुरुवात केलीत, काय झालं नक्की? माझी सुरुवात अशी आहे की मी खूप डिप्रेशन मध्ये होतो. का डिप्रेशन मध्ये होता? ते तो आपला तो जुना व्हिडिओच्या बाहेर जा मागे थांबता येत नाही त्यांना. तो अन्न आहे ना युट्यूब चॅनल आहे ना. हा हो, नावापुरती. युट्यूबला आम्ही फक्त गाणे ऐकतो. युट्यूबला फक्त व्हिडिओ व्ह्यूज वगैरे व्ह्यूज येतात ना 4 मम्मी पप्पा आजी सृष्टी. मी कधीतरी बघतो. तर नमस्कार मंडळी, मी शुभम सॉले स्वागत करतोय तुमचा माझ्या नवीन व्लॉगमध्ये खूप दिवसानंतर. तर आता मी आलोय महाडमध्ये आणि सोबत आहेत आमच्या इथं अण्णा आहे, अथर्व आहे, अजून एक मेंबर येते. तर आम्ही आता शूट करतोय आमचे कंटेंट काय जे रील. तर पूर्ण व्लॉगमध्ये दाखवणार आहे की आम्ही शूट कसं करतोय. तर स्टे ट्यून, सोबत राहा आमच्या. आता ही आमची इथं मेंबर आहे, तिथे इकडे अण्णा, ओ माय गॉड, इकडे अथर्व. किती लोक बघतात आपल्याला आता आम्हाला आता नाही, आता नंतर व्लॉग टाकल्यावर बघतील. तर सोबत राहा तुम्ही आमच्या. तर पुन्हा आपण व्लॉग बघून आज काय काय घडतंय ते पण आपण या व्लॉगमध्ये दाखवतो तुम्हाला आम्ही. आता अण्णाला आता त्याने काय कंटेंट आणलं आहे जे शूट करायला, त्या कंटेंट विषयी तो आपल्याला काहीतरी सांगाल ना. काय आणलास तू? काय कंटेंट क्रिएटर आहे का मी? त्यासाठी तुमची इच्छा पाहिजे आणि तीच मला दिसत नाहीये. आमची इच्छा आहे. तुम्हाला का ते फोन येतात पोरींचे 4-5? त्याचं मला जरा उत्तर द्या आधी. मुद्दाम चाललंय. मुद्दाम त्याने आवाज आता मला माहित नाही हा ब्लॉग येतोय की नाही, ही क्लिप येणार आहे का नाही ब्लॉग मध्ये? 100% येणार आहे का? खोटे ते दाखवून नाव घेऊ का मग मी? हा मस्करी करतोय, असं काय नाही. पोरीपर्यंत फोन वगैरे येत नाही. काय मग तशी म्हणत होता तुम्ही? काय कोणती कॉन्टेंट क्रिएटर आवडते? काहीतरी नाव घेतात मगाशी. तू आवडतात अशा चांगल्या दिसायला पोरी, सुंदर असल्या काय आवडणार ते आपले कॉन्टेंट क्रिएटर. आपण आवडतो लोकांना. तसं आपण लोकांना आवडतं. अच्छा, लोकांना आपण आवडतो. अरे म्हणजे हे पण आपणच ठरवायचं. लोकांना आपण आवडतो. चला आता कंटेंटचं सांगा काहीतरी. दोघांची आयडिया सांगायचं, डायरेक्ट दाखवायचं. अरे थोडीफार आयडिया रे, म्हणजे अशी लोकांना समजायला पाहिजे ना. 15 सेकंडची आहे. काहीतरी करू. बघणारे 4 जण असतील, मम्मी पप्पा आणि सृष्टी. हा थांब हा मेन सीन आहे. 1 मिनिट. तर आमचे आता जे आम्ही कंटेंट बनवू त्याचे बीटीएस वगैरे काय असतील वगैरे ते ह्याच्यातच तुम्हाला बघायला भेटेल की आम्ही कसे व्हिडिओ वगैरे बनवतो. तर अण्णा पण व्लॉगला टाकणार. इथे कंटेंटच कसा बसा येतोय. कॉन्टेंट बघत नाहीत लोक, तू व्लॉग कोण बघणार ते सांग. 15 सेकंड बघवत थांबता येत नाही त्यांना. अण्णाचं आहे ना युट्यूब चॅनल आहे ना. हो, नावापुरती. ते जीमेल चालू केलं की ओपन होतं, तेवढंच राहिलंय ते. युट्यूबला आम्ही फक्त गाणे ऐकतो. युट्यूबला फक्त व्हिडिओ व्ह्यूज वगैरे व्ह्यूज येतात ना 4 मम्मी पप्पा आजी सृष्टी. घरातले 4 जण बघतात मला. मी कधीतरी बघतो. आणि त्यात पण जर टीव्हीवर बघितलं, त्यात पण माझं चॅनल टीव्हीवर ओपन केलं, त्यात पण भीती वाटते हिस्ट्री नको बघायला. टीव्हीवर जर बघितला तर परत ते 3 व्ह्यू आहेत बाकीचे ते पण कॅन्सल. असा आहे सगळा प्रकार बघा. बिंग कॉन्टेंट क्रिएटर इज सो टफ. मी टाकल अण्णाच्या चॅनलची लिंक पण खाली टाकल, तर बघा. पहिलं वाक्य त्याचं हे असतं ठरलेलं की स्वागत आहे तुमचं 1 वर्षानंतर. कारण व्लॉग हा 1 वर्षानंतरच करायचा असतो ना. 1 वर्षाने एक व्लॉग येतो. व्लॉग 1 वर्षानेच करतात ना. माझ्या तरी एक्सपिरियन्स. कारण असं रोज टाकलं तर कोण बघत नाही. रोज व्हिडिओ टाकले तर किंमत राहत नाही, म्हणून कधी आमचं. तुम्ही शिवम नसाल तर सगळे बघतात, शिवमचे व्हिडिओ सगळे बघतात. असं काय नाही, आमचे नाही कोण बघत. अण्णाचा व्लॉग बघायला भारी आहे. एवढंच बोलू असतं बघा. आता त्यांनी मार्च टाकला बघा. चाललंय आता बघा. आता तुम्हाला दाखवतो. अरे काय दाखवतो, काय बघा. तर आता हे बाबा कधी येत आहेत? कोण येतोय? मुलगी येतात ना लक्षात. काय पण बोलतोय काय पण. अरे मुलगी म्हणजे वृंद येते रे. आता आमचे अजून 2-3 क्रिएटर येत आहेत. ते आल्याच्या नंतर मग आम्ही ते पण क्रिएटर आहेत. त्याने बघितलं तर राग येईल, त्यांना व्हिडिओ द्यायला माहित. बरं राग आला पाहिजे. क्रिएटर येतात, तुम्ही पण क्रिएटर. जर तुम्ही ब्लॉग बघत असाल तर तुम्ही पण क्रिएटर आहात.
तर आता अण्णाचा थोडा आम्ही इंटरव्ह्यू घेतो. आता थोडा टाइम आहे आमच्याकडे तरी फ्री, त्यामुळे थोडा इंटरव्ह्यू घेतो त्याचा, कारण की तो सिनियर क्रिएटर आहे आमच्यामध्ये. अथर्व वगैरे आम्ही म्हणजे मला रिटायरमेंट घ्यायचं बोलतात डायरेक्ट, इनडायरेक्टली ते असं म्हणतात की रिटायरमेंट घ्यायचं. तर आपण विचारू त्याला की त्याने कशी काय सुरुवात केली वगैरे त्याच्या. नाही ते इनडायरेक्टली. तर अण्णा तुम्ही आम्हाला म्हणजे मला आणि प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता की तुम्ही ही व्हिडिओ वगैरे जे बनवता त्याची सुरुवात तुम्ही कशी केली? चुकून केली. चुकून म्हणजे नाही हे खरं आहे, पण हे खरं आहे. शुरू चुकून मजबुरी म्हणजे में कसं किया काय? था, कसं काय अब चुकून? मजा आ रहा है. चुकून म्हणजे कसं काय? हा? अरे पहिली मला वाटतं ओम व्हिडिओ करत असायचा. तर ओमनी मला असं अप्रोच केलं होतं की एक व्हिडिओ मध्ये जरा काम करायचं आहे, तर त्याला असं जाड्या मुलाचं रोल पाहिजे होतं. तर असा अप्रोच आला आपल्याला, तर मग केलं. तर ती जरा त्यावेळेला मिलियन गेलेली पोस्टच्या वेळेला. म्हणजे लॉकडाऊनच्या आधीचा काल का नंतर? रील्सच्या अगोदर, रील यायच्या अगोदर पोस्टला आमची मिलियन गेलेली तेव्हा. बापरे. तेव्हा मग तिथपासून मग तो मला कॉन्फिडन्स वाढला एकदम. नाही तो मला बोलवायचा, मी त्याच्याच व्हिडिओ मध्ये काम करायचो, को ऍक्टर. हा को ऍक्टर. त्याच्यानंतर हळूहळू नंतर सगळे मला बोलायला की तू पण चालू कर. मग मी चालू केलं, असं झालं बस. अच्छा, असं सुरुवात झाली. हा सुरुवात अशी झाली. ओके, आता दुसरा आहे अथर्व आपला क्रिएटर. अच्छा, हा प्रॉडकास्ट चालू आहे का? मला वाटलं ब्लॉग चालू आहे. नाही, दोन्ही सगळे एकच आहे. तर अथर्व आता आपला क्रिएटर आहे. तुम्ही कशी काय सुरुवात केली? सेम काय टाइमपास का चुका? अण्णाच्या व्हिडिओ मध्ये होतो मी. आमचा पहिला प्रॉडकास्ट झाला क्रिकेट ग्राउंडवर, चांदेवर. त्यानंतर मी हळूहळू चालू केली. म्हणजे एकमेकाच्या व्हिडिओ मध्ये काम करून आपल्याला समजलं की आपण स्वतः काहीतरी करू शकतो. अच्छा, चांगलं आहे. मग तर असं यांनी कुठे गेले, तर अशी यांनी व्हिडिओची सुरुवात केली आणि आता मला असं काय वाटतं कॅमेरा लपलाय त्याच्यात. नाही, कॅमेरा नाही का? तर अशी सुरुवात झालेली आहे यांची. म्हणजे चांगली गोष्ट आहे. चुका होतात माणसाने काय. थांबा इकडे द्या. आता तुमचं पण सांगा की द्या, मी घेतो. हा तुम्ही कशी सुरुवात केलीत, काय झालं नक्की? माझी सुरुवात अशी आहे की मी खूप डिप्रेशन मध्ये होतो. का डिप्रेशन मध्ये होता? ते व्हिडिओच्या बाहेर जा मागे. ते व्हिडिओच्या ते मी खूप डिप्रेशन मध्ये होतो. तर काय करायचं? विषय आता येतोय का भेटायला? नाही ऐकायचं का? तर मी खूप डिप्रेशन मध्ये होतो. काय करायचं म्हणून बोलू. आता जेव्हा आपण स्वतःच बिझी ठेवतो तेव्हा आपल्याला असं दुःख विसरतो माणूस. म्हणून मी असं व्हिडिओ 4-5 जणांचे फोन येतात का बिझी ठेवत नाही आता पुढे. तर मग मी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. पहिले यायचे नॉर्मली छोटे मोठे असे व्ह्यूज यायचे. नंतर मग हळूहळू जसं लोकांना आवडायला लागलं तसं मी व्हिडिओ बनवायला लागलो. मग तिथनं आता आपण काय बनवत होतो. बस अशी सुरुवात, जेणेकरून दुःख विसरण्यासाठी सुरू केलं आणि आता बनवतोय कंटिन्यू. तर जवळजवळ वाजलेत, टाइम किती झालाय रे? तर 3:30 वाजलेत आणि अजून काय आमचं शूटचं वगैरे काय पत्ता नाही. कारण की हे क्रिएटर असे बघा, हे असे ना जरा मान लागलाय. अजून आमचे जे व्हिडिओ मध्ये आहेत ते अजून आलेले नाहीत. तोपर्यंत असंच थांबलं आणि मला लगेच जायचं आहे बिरवाडीत परत रिटर्न. तर बघू आता पहिलं माझं शूट कम्प्लीट करणार आहे आणि मी तर सटकणार आहे. संपला विषय. आता आपण एक स्टोरी टाकतो लगेच. तर शूट झालं मी तर सटकणारच आहे. हे करतील आता शूट काय असेल, कारण की यांच्या मुलं टाइम वेस्ट झालेला आहे पूर्ण. 11-12 येत झाले, संपला विषय. अरे हा स्वतः टाइमपास आहे हे सांग आधी तू. मी टाइमपास नाही, मी टाइमाचा पक्का आहे. मी ठरवलं तर मी येणार आहे 12 वाजता आलोय. 12 वाजता नाही, 12 नाही, 1 वाजता आलोय. तो वाजले 3:30. 1.5 तास झालाय, 2 तास झाले. अजून असंच बसलोय मी, अजून असंच बसलोय. घेतला ना ही व्हिडिओ व्लॉग मध्ये जरा बंद कर, जरा परत बॅक कॅमेरा चालू कर. हे यांचे आणि म्हणतात आम्हाला लेट होतं इकडे आले की. फ्रेंड होती, फ्रेंड होती. ही जर क्लिप जर आली युट्यूबच्या ब्लॉग मध्ये तर आम्ही समजू की फ्रेंडच होती. टाकणार मी, बिंदास टाकणार. फ्रेंड होती. तर फायनली आमचे अजून जे क्रिएटर आहेत त्यांनी दर्शन दिलेलं आहे. इकडे कृपा, यांच्यामुळे आमचे 2 तास फुकट गेलेले आहेत. त्यांच्यामुळे 2 तास माझे फुकट गेलेले आहेत आमचे. ही उर्फ ही भंडाऱ्याला गेलेली तिथे. महाप्रसादाला जाऊन काय होणार आहे? तर आता मी शूट करू इथे. करू आता सोबत राहता. तर आता आमची सुरुवात झालेली आहे व्हिडिओ शूट साठी. अण्णा तयारी लागलेला आहे. अण्णा तेल लाव. हे करायला लागणार आहे.
बघू आता मस्त. हा, चल ऍक्शन. कॅमेरामॅन कॅमेरामॅन कोण आहे? व्हिडिओग्राफर ना. कॅमेरामॅन. चल आपलं जस्ट शूट झालंय. माझा एक टेक झालाय. नेक्स्ट टेक आपण अथर्व आणि शिवमचा घ्यायचा आहे. शिवम अथर्व नेहमीप्रमाणे लास्ट टाइम हागलाय. सॉरी टॉयलेटला म्हणजे टॉयलेटला गेलाय, हागलाय नाही. एडिटिंगला लय ताप रे ही बघ अशी सती सावित्री बघ कशी. हा आनंद मला ताप देणार एडिटिंगला. मला असं बोलत पण नाही. बापरे बापरे. मग एकतर मी माझे व्हिडिओ माझ्यासारखेच असतात एकदम सभ्य. ते थांबा व्हिडिओ थांबा 2 मिनिटं थांबा. बघा टी शर्ट ओळखीचा वाटतो काय कलर जरासा. शर्ट हा घालून गेला का? मग तो व्हिडिओ मध्ये दिसतोय माझ्यासोबत साईडला. तिकट करता येतं आपल्याला, एडिट करता येतं. हो का? हे आहे ते मी. 3, 2, 1 ऍक्शन. अरे बाबा आता मुद्दाहून हसला. डायलॉग नसलेल्या व्हिडिओ मध्ये पण पडतोय. केवढा प्रॉपर प्रॉपर मुलगा डिप्रेशन मध्ये असतो. मी बघतोय तुझी गंमत रे. असं म्हणजे परत गेला प्रेमात पडशील एवढा बघतील. परत 3, 2, 1 ऍक्शन. असा विचार घ्या डायरेक्ट कसा मी काय म्हणालीस ना असं मी पण बनवली ती बहिणीसोबत. तू आता एडिट करून देशील. ठीक आहे ये थांबा रे. अरे गे लवकर. हॅलो गाईज. आता आम्ही आलोय आमचं मोस्टली आम्ही जिथे शूट करतो तिथे आलोय आणि त्यांचं चाललंय शूट, प्रमोशन शूट चाललेलं आहे. पैसे क्या क्रिएटर्स पैसे कमा पा रहे? तर त्याचं उत्तर आहे हो. आमचा शुभम तरी लय कमवतोय खूप, म्हणजे अगदी बाप. आम्हाला पण काही कमी नाही हो 4 वडापाव खायला भेटतात दिवसात, एवढे पैसे कमवतो. चालेल थांबा. ही गाडी कोणाची आहे? फ्रेम ब्लॉक करते. वा वा वा. दोन हाडाचे ऍक्टर, कलाकार. माझा राईट. वा 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 वा. इन्स्ट्रक्शन ओपी, डीओपी, बीएपी डेंजर. मी डायरेक्टर आहे गाईज प्लीज. अन्न तू जरा पुढे जरा घे यार. काय प्रॉब्लेम आहे? काय आलं? काय नाही जा तुम्ही, या जाऊन या. प्रॉब्लेम आहे? नाही जा तुम्ही, जा. पैशांचा प्रॉब्लेम आहे. बोल ना तू बोल की अरे माहिती आहे आम्हाला पैशाचा प्रॉब्लेम आहे. अरे मला माहिती आहे ऑलरेडी तुझा पैशाचा प्रॉब्लेम चालू. मी काय बोलते आपण काढू त्याचे पैसे. आम्ही काढतो पैसे. काय बोलतोय? 100% बा. चल तुमच्याकडे एवढे कुठं पैसे आले? अरे ऐक सिंगल लाव ना. घे ना. नको इकडे घे. धूळ पण उडाली नाही का?
काय रे शुभम काय प्रॉब्लेम घे डायरेक्ट तुमच्याकडे कुठं पैसे आहे? काय बोलू पण तुम्ही ऑलरेडी माझ्याकडनं घेताय आणि आता तुम्ही ऑलरेडी माझ्याकडनं घेऊन जाणार आणि आता तुमच्याकडनं एवढे पैसे कुठं आले? सांग रे अथर्व आणि मी बाय सांग रे अथर्व बोलणार आणि मी तो निघणार आहे. अरे पैशांचाच प्रॉब्लेम आहे ना, आता आम्ही करू की आम्ही करतो. तुमच्याकडे 1 रुपया नसतो, आता तुम्ही माझा कुठला खर्च करणार आहात? एवढंच ना. सांग रे अथर्व. हे बघ म्हणजे हो का हे आता समजते तुला ऍक्टिंग करून घेते. हा 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 ऍक्टिंग काय मी बोललो ना, तुमच्याकडे कुठे एवढे पैसे नाही. अरे भाई हे घ्या कंटिन्यू करू आपण. चल अरे पंबल Play Store चंबल वर जंबल free app कंबल आहे. तुला नाही माहिती? एवढं पहिलं अरे हा बघ ना, पण तुमच्याकडे कुठला पैसे आले? प्ले स्टोअर एक भारी ॲप भारी ऍप आहे. वा वा भारी भारी ऍप आहे भारी. मला नाही आवडत. अरे मागणं वालायचं आहे. 100K वरना अकाउंट उडताना बघितलं का कधी? 100K अकाउंट उडताना कधी बघितलं का? गोल्ड सिल्वर प्ले बटन तोच ठेवायचं, तिथंच राहायचं. झाला आता ते बॅकग्राऊंड आता नाही. भारी रे, माझे उद्याचे पैसे द्या. अण्णा काय होतंय? काय आलं? ते बघून आकडे येईल. चालू ठेव, रोलिंग ठेव. हे बघ हे एवढं इझी आहे. भारी रे, ते काम करा, एवढी माझी उधारी आहे ना सगळी द्या मला करू. अण्णा मी काय बोलतो, गरम कॅन्सल होतं. करायला पाहिजे मला. चल 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 चल, गरम होतं. थांबा का टी सरांचा जो काय व्हिडिओ होता तो संपलेला आहे. मी काय म्हणतोय, आता हे जर प्रमोशन व्हिडिओ झालेले आहे त्याच्या बेसवर त्याच्याबद्दल हा तर ते सांगत होतोय की ह्याच्यानंतर आमचं एक ट्रिप प्लॅन करतोय आम्ही. आपलं आणि तू काहीतरी बोललास बर्थडेची काहीतरी पार्टी कोणची. हा हा या प्लीज प्लीज मॅडम. कोणाचा बर्थडे मॅडम? तुमच्या दोघांचा बर्थडे झाला ना आता. हो का? पार्टी बाकी आहे. हो का? गटारात टाकू तुम्हाला दोघांना. मी तुम्हाला समोसे समोसे मी नाही खाल्ले, मी नाही खाल्ले. तू समोसा खाल्लास? उद्या ना आमची ट्रिप आहे आता 4 तारखेपर्यंत. 4 तेव्हा दुपारचं खाणं आहे शुभम कडून. दुपारचं खाणं आहे शुभम कडून आणि रात्रीचं जेवण आहे या 2 ब्युटिफुल लेडीज. प्रिटी लेडीज. आम्ही टाकू. नाही तर आम्ही अशी लेडीज मध्ये पण गिनती करत नाही युजली. नाही मग तेच सांगतोय की त्याचाही ब्लॉग येईल ना. हो 100 ट्रिपचा पण ब्लॉग घेऊ आम्ही. सगळ्यांच्या पेजवर येईल. नाही पेजेस नाही. पेज ते अन्नाचे मला 4 वी भेटतील ना घरातले. मम्मी पप्पा आजी बहीण. चला बस करूया ना. आता झालेला आहे, कॉफी प्यायलेला आहे, तो एकदम फ्रेश आहे. मध्ये आम्हाला एक मध्ये सीन आम्हाला दाखवायचे जमले नाही. त्यामुळे ओनली मेंबरशिप जर कधी शुभमने खोलली तर त्यात आम्ही 100% टाकू. अण्णाचं कॉन्टेंट आम्ही शूट केलेला आहे रूम मध्ये. शुभम तुला काय म्हणायचं आहे? मला काय ना, आता आम्ही ब्लॉग संपवतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईबचं स्पेलिंग बोल. व्ह्यू वाढवा तुम्ही. चला 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 बाय 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 बाय. लाईक चला बाय बाय.